अरे 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 अरे, खूप रिस्की काम आहे, खूप रिस्की काम. अद्भुत. खाली नकोच जायला. पाणी भरपूर वाढलं तर तुम्हाला परत एकदा येणार नाही आणि खाली खूप रिस्क आहे. खाली जर एकदा गेला तर तो परत धावणारच नाही. तर गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. खूप दिवसांनी वाट पाहिली पावसाळ्याची. आता पाऊस सुरू झालाय आणि आता पावसात माझा परम मित्र, माझा मित्र शुभम निगोट या संघ मी भीमाशंकरला चाललोय. आम्ही दरवर्षी भीमाशंकरला जात असतो. आता या वर्षी पहिल्यांदा चाललोय. ठीक आहे, आता करूया प्रवास सुरू. चाल, घरून निघलोय, जवळजवळ 9, 9:15 झालेत. आता भीमाशंकरचा टायमिंग 11 केलाय. ते मंदिराचं काम चालू असल्यामुळं पण पाहू आता. जर तुम्ही पुण्याकडून येत असाल तर मंचर, घोडेगाव, डेंबे मार्गे भीमाशंकरला तुम्ही सहज पोहोचू शकता. आणि जर तुम्ही मुंबईकडून येत असाल तर कल्याण, मुरबाड, माळशेज परिसरातून येणारे मार्ग अतिशय लोकप्रिय आहेत. पावसाळ्यात दोन्ही बाजूंचा प्रवास निसर्ग सौंदर्याने भरलेला असतो, त्यामुळे बाईक रायडरसाठी हा अनुभव खूप खास ठरतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, पावसाळ्यात या घाट रस्त्यांवर धुके, घसरडे वळणं आणि मुसळधार पाऊस कधीही तुम्हाला भेटू शकतो. त्यामुळे गाडी सावधपणे चालवा, रेनकोट आणि आवश्यक साहित्य सोबत ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाचा आनंद घेताना स्वच्छतेचीही तितकीच काळजी घ्या. चला तर आता आपण पोहोचत आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी एक सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पवित्र भीमाशंकर. तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता आम्ही आलेलो आहे भीमाशंकरला. मी आणि शुभम, तो का शुभम चाललाय. आणि आले असा अतिशय खूप पाऊस चालू आहे. बघू शकता भीमाशंकरचं नुकतंच काम झालेलं आहे. आणि अखेर आपण पोहोचलो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पवित्र भूमीत भीमाशंकर. गाडी पार्क करून आत आपण मंदिराकडे पायी निघालो आहोत. या परिसरात पाऊल ठेवतात आजूबाजूचा निसर्ग, जंगल आणि भक्तिमय वातावरण एक वेगळाच अनुभव देतं. भीमाशंकर हे महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानलं जातं. या पवित्र स्थळाबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. अशी मान्यता आहे की कुंभकर्णाचा पुत्र भीम याचा या प्रदेशाशी संबंध होता. भगवान शिव आणि भीम यांच्यात झालेल्या युद्धानंतर भगवान शिव येथे ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले, म्हणून या स्थानाला भीमाशंकर हे नाव मिळाले अशी कथा सांगितली जाते.
पण या भीमाशंकरची खासियत फक्त मंदिरापुरती मर्यादित नाही. हे ठिकाण सह्याद्रीच्या घनदाट जंगलांनी, जैवविविधतेने आणि निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याने भरलेलं आहे. आता आपण दर्शन घेणार आहोत या पवित्र मंदिराचं आणि त्यानंतर आपला प्रवासाचा पुढचा टप्पा असणार आहे गुप्त भीमाशंकर. इतक्या सुंदर प्रवासानंतर अखेर तो क्षण समोर आलाच, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र श्री भीमाशंकर महादेव मंदिर. या मंदिराचं पहिलं दर्शन होताच मनात एक वेगळीच शांतता आणि भक्तिभाव दाटून येतो. चला आता या पवित्र भूमीत महादेवाच्या दर्शनासाठी प्रवेश करूया. हर हर महादेव. मंदिराच्या उजव्या बाजूने आपण सरळ आल्यावर चल पुढे धो पाऊस आता चालू आहे आणि हाच रस्ता जातो गुप्त भीमाशंकर कडे. चला. गुप्त भीमाशंकर हा या परिसरातील एक सुंदर आणि रहस्यमय भाग मानला जातो. पावसाळ्यात तिथला रस्ता अधिक आव्हानात्मक होतो, त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तरीही सह्याद्रीच्या या अनोख्या अनुभवाचा एक छोटासा प्रयत्न आपण नक्की करणार आहोत आणि या प्रवासात पुढे आपण भेट देणार आहोत कोंडवळ धबधब्याला, जिथे पावसाळ्यात निसर्ग आपलं रौद्र रूप आणि सुंदर रूप दाखवतो. तर चला आता सुरू करूया भीमाशंकरच्या पवित्र आणि थरारक प्रवासाचा पुढचा अध्याय. शिवम निगोट, कसं वाटते तुम्हाला येऊन? असंख्य सुंदर असं सह्याद्री. काय झालं हसायला? काय वाटते? मस्त. काय वल्ल बिल्ल झाले का नाही? चला 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 सावकाश चला, एक एक पाय ठेवून चला. पुढं आल्यावर आपल्याला अशा बघा चिंध्या बांधायला दिसत्या झाडाला, म्हणजे की आपण योग्य दिशेने चाललेलो आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत गुप्त भीमाशंकरकडे. आम्ही जेव्हा पण कधी भीमाशंकरला दर्शनासाठी येतो, आम्ही गुप्त भीमाशंकरकडे नक्कीच जात असतो. स्थानिक श्रद्धेनुसार भगवान शिवांनी भीमासुराचा वध केल्यानंतर या जंगलातील एका ठिकाणी आपले दिव्य स्वरूप गुप्त केले, म्हणून या स्थानाला गुप्त भीमाशंकर असे नाव पडले अशी मान्यता आहे. इथे नैसर्गिक खडकाची शिवलिंगासारखी रचना असून त्यावर सतत वाहणारं पाणी या ठिकाणचं वैशिष्ट्य मानलं जातं. घनदाट जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाच्या सानिध्यात ही वाट, हा प्रवास फक्त एक ट्रेक नाही तर एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव आहे. किती मोठं झाडाचा खोडा पडलेला आहे रस्त्यातच. ते पुढे आल्यावर आम्हाला एक नदी लागली. अरे अरे अरे, खूप रिस्की काम आहे, खूप रिस्की काम. त्या पलीकडल्या मार्गाने अतिशय पाणी असल्यामुळं आम्हाला इथले 2 लोकलची माणसं भेटले. इकडून पाणी कमी आहे मला. हा, इकडून पाणी कमी आहे. आपण चालले नाही, आपण दरवेळेस तिकडूनच जातो ना. हा, हे बघा इथं चिंदी लावलेली, म्हणजे याचा अर्थ हा सुद्धा गुप्त भीमाशंकरला जातो. पण आम्ही कधी त्या रस्त्याने आलो नाही, आम्ही पलीकडल्या रस्त्याने जात असतो. तिकडून पाण्याचा प्रवाह कमी, तिकडून असं नदी व्हायल्यासारखं आता पाणी जाते. ज्यांना कोण
गुप्त भीमाशंकर जात हा छोटासा ट्रेक करायचा असेल त्यांनी काळजीपूर्वक यावे. तुमचं दुकान आहे का ताई? तुमचं दुकान आहे? हा, इथून बोरघरी मग किती लांब जावं लागतं? 7 किलोमीटर. मग तुम्ही रोज येता जाता? मग हा 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 हा. मग बोरगिरीला जाण्यासाठी हाच रस्ता आहे का? तिकडून गाडी जात असेल ना? हा हा हो हो. आता ये हाथ कभी ना छोड़ना मेरे दोस्त. बघू शकता पाण्याचा प्रवाह किती आहे. काका म्हणले येताना जर जास्त पाणी असेल तर तुम्ही वरच्या मार्गाने येऊ शकता. ठीक आहे. हा हा ना, बरं बरं ठीक आहे ठीक आहे. मित्रांनो, आपण ज्या जंगलातून चाललो आहोत तो परिसर भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याचा भाग आहे. हे जंगल पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेने ओळखलं जातं. इथे दुर्मिळ भारतीय शेकरू म्हणजे जायंट स्क्विरल, भेकर, रानडुक्कर, बिबट्या यांसारखे वन्य प्राणी आढळतात. तसेच मलबार व्हिस्लिंग थ्रश, विविध प्रकारचे हॉर्नी बर्ड आणि रंगीबेरंगी पक्ष्यांचंही हे महत्त्वाचं अधिवासस्थान आहे. म्हणून इथे फिरताना निसर्गाचा आदर करा, आवाज कमी ठेवा आणि या सुंदर जंगलाचं संवर्धन करण्यासाठी आपला छोटासा हातभार नक्की लावा. अतिशय क्वचित वातावरण असं पाहायला भेटतं. आमचा मित्र शिवम, आमचे परम मित्र शिवम निकोट, काय म्हणायचं तुम्हाला? बोला ना काय. अबे साले. याचा अर्थ काय? इसको कान से दिखाई नहीं देता और आंखों से सुनाई नहीं देता. हा, धबधबा तिकडून एक त्या वाटेने जर गेलो असतो छोटा धबधबा होता, खूप मस्त. पण तिथं पाण्याचा प्रवाह भरपूर आहे म्हणून शुभमाने मी त्या काकांनी सांगितल्याप्रमाणे या वाटेने चाललो. पाहू शकता जाता जाताना अशा चिंध्या लावलेल्या आहेत लोकांनी, फक्त यांना फॉलो करायचं. लक्ष द्यायचे, खाली पाहायचे. अशा वातावरणात आम्ही चाललोय आणि आमचा शुभम भाऊ म्हणतोय माझ्या अंगात निगेटिव्ह एनर्जी. आता त्याची निगेटिव्ह एनर्जी अशा वेळेस बाहेर नको यायला. अशा वेळेस जर बाहेर आली तर माझं अवघड होईल आणि मला आधीच खूप भीती वाटते. तर जाऊन द्या, भाऊ आहे ना माझ्यासोबत. अरे नंतर बाहेर काय अरे वाईट ठीक आहे, तू असतात ना टेन्शन. पाऊस खूपच वाढला, खूपच. बघू शकता पाण्याचा प्रवाह परत वाढलेला आहे. काका आणि त्यांची मुलगी तिथं चाललेत. नमस्कार, कुठून आलेत? कुठून आलेत? अहो कुठून आलेत? किधर से आए हो? मुंबई. बम्बई से आए हो? कितना पानी है क्या आगे? पानी है मतलब ज्यादा नहीं है. ज्यादा नहीं है ना? और है क्या लोग उधर? नहीं, कोई नहीं है. आप ही गए थे? यही दूर अरे वाह, मानना पड़ेगा आपको. यहीं से राइट ले लीजिएगा. हाँ ना, यही सर है. जहाँ आगे कोई मतलब नहीं है. हाँ ये राइट लगी झरना पहुंच जाएंगे. आप. झाड़ है ना, हाँ झाड़ गिरा उसके पहले से राइट गए. ठीक है, ठीक है. जाओ थोड़ा नीचे नीचे. हाँ ओके, धन्यवाद धन्यवाद भाई साहब. चला, मुंबईवरून आले होते हे दोघं. ह्यांना विचारलं लोक आहेत का तिकडे, तर म्हणतात लोक नाही, हे दोघंच होते. पाणी भरपूर आहे,
सावकाश चाला. पूर्ण आलं आपण असा काकण ते सरळ बोरगिरीला चाललेत आणि आम्ही राईट मारलाय गुप्त भीमाशंकरकडे. त्यांचं म्हणणं असं आहे आपल्याला गुप्त भीमाशंकर म्हणजे धबधब्याखाली एक लिंग आहे तिथं जावं लागतं. पण नदीला जर जास्त पाणी असेल तर नदी ओलांडू नका, कारण की येताना अजून पाणी वाढलं तर तुम्हाला येणं मुश्किल होईल. त्याच्यामुळे अलीकडून जे असेल ते पहा. ठीक आहे, आपण प्रयत्न तर करू, पण पाणी भरपूर असल्यावर पाहू. तिथून असा उतार आहे, जरा स्लिपरी रस्ता आहे, त्यामुळे शक्य तितके काळजी घ्या. तुम्ही आवाज ऐकू शकत असाल का नाही काय माहिती, पण पाण्याचा धो आवाज सुरू झालेला आहे. भरपूर पाण्यात खूप आवाज येतो. एकच नंबर. शिवम शेटच्या अंगात वा, खूपच पाणी. आम्ही जो तो रस्ता त्या रस्त्याने येत होतो, तो रस्ता त्या बाजूने तसा येतो आणि मग तिकडून आम्हाला असं इकडे यावं लागतं आणि इथून खाली उतरावं लागतं. रौद्र रूप पाण्याचा कोहरा आहे, कोहरा. तिथून येताना तुम्ही पाहू शकता ते जे पाणी पडत आहे त्या पाण्याखाली शिवलिंग आहे. आख्यायिकेनुसार किंवा लोकांच्या सांगण्यानुसार त्याला गुप्त भीमाशंकर म्हणतात. तर अशा रीतीने मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे गुप्त भीमाशंकरला. जय श्रीराम, हर हर महादेव. या ठिकाणी मित्रांनो गुप्त भीमाशंकर आहे. आता पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे, पण आता कधी तर पाया पडायला जाता येणार नाही, कारण की त्या काकांनी सांगितलं पाणी भरपूर वाढलं तर तुम्हाला परत येता येणार नाही आणि खाली खूप रिस्क आहे. खाली जर एकदा गेला तर तो परत धावणारच नाही. त्यामुळे काळजी घ्या, सेफ्टी ठेवा. आता आपण पाया पडू आणि निघू परतीच्या प्रवासावर. धन्यवाद. तर अशा रीतीने आम्ही गुप्त भीमाशंकर पाहून दर्शन घेऊन आता निघालोय परत. तर माझा जीवलग मित्र शुभम त्याची फरमाईश आहे जाता जाता कोंडवळचा धबधबा पाहून जाऊ. कोंडवळचा धबधबा अतिशय सुंदर, भीमाशंकर मंदिरापासून 5 किलोमीटर पुढे आपल्याला येताना लागला होता, पण तिथं आपल्याला जायचं आहे. आता निसर्गरम्य वातावरणात, घनदाट जंगलात, दो संग यार एकत्र. चला, खरं सांगू अतिशय सुंदर प्रवास होता. खूप पाऊस, मज्जा, मस्त वातावरण, भयानक घनदाट जंगल, रस्त्यावर नुसतं पाणी पाणी, खूप सुंदर. तर नमस्कार मित्रांनो, भीमाशंकरमध्ये गुप्त भीमाशंकरकडे येताना महाराष्ट्राचा राज्य प्राणी द जायंट स्क्विरल आपल्याला गावलेला आहे. हे बघा, हा आपला स्क्विरल. अबे साले. शेकरू
ह्याचं नाव आहे शुभम शेखरू. तो आहे त्याच्या मम्मीचा लेकरू. खत्म. खूप पाणी साचले, अंधार पडायला लागला, पाणी वाढले आता. नमस्कार मित्रांनो, आताच आम्ही भीमाशंकर मंदिरात पाया पडून व गुप्त भीमाशंकरला जाऊन वरती आलेलो आहे. आता इथे गाडी लावलेली आहे, शुभम गाडी काढते. आता आम्ही चाललोय कोंडवळ धबधब्याला. आता इथं जेवढं पाऊस आहे तेवढं पाणी आहे म्हणलं तिथं तर भरपूर असणार आहे, तरी पण आलोय तर जाऊन यावा. आता तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो. तर चला, पाऊस खूप आहे, भेटूया. तुम्ही पाहू शकता वापस निघताना नुसतं धुकं, नुसतं धुक्यांमध्ये हरवलेला जंगल. भीमाशंकर. हे बघा मित्रांनो, आपल्यासाठी कोणीतरी टीव्ही ठेवलेला आहे. टीव्ही बघायचं असेल तर बघून घ्या. मावशी, किरण पडर नावाचा कोण माहितीये का तुम्हाला? किरण पडर माझा मित्र होता 8वीला मनसरला, या गावचा. पडर आहे का पण किरण पडर? हा हा का होता ना? बरोबर, चालतंय. कामाला आहे का? हा हा. आम्ही मनसरला का शाळेत होतो 8वीला. हे बघा कसे हे लोक पावसाचं आपलं हे करतात. ते सगळ्या डोंगरांवरून असं पाणी तिथं खाली येतं आणि तिथून भरपूर असा मोठा फ्लो पुढे. आता आपण जाणार आहे कोंडवळला. तरी तर असा बोर्ड लावलाय, वन परीक्षक अधिकारी भीमाशंकर अभयारण्य. इथं नक्की काळजी घ्या मित्रांनो. चला, ही आपली गाडी इथं. साहेब चला. वा, अप्रतिम. अरे अरे अरे, अद्भुत. खाली नकोच जायला. हे बघा, इकडून एक धबधबा होत आहे आणि तिकडून एक धबधबा वाहतोय. दिसतंय तुम्हाला? पूर्वी या ठिकाणी एक असा झुलता पूल असायचा. त्या झुलता पूलवरून बरेच जणांचे ऍक्सिडेंट या ठिकाणी झालेत. तिथून खाली पडून खाली दरीत कोसळून त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण अशा ठिकाणी कधी पण तुम्ही आले तर जास्त रिस्क नका घेऊ. स्वतःच्या जीवाची काळजी घ्या आणि कायम लक्षात ठेवा, सर सलामत तो पगडी 50.
बघू शकता अप्रतिम एक नंबर सुंदर असा निसर्ग आणि त्या निसर्गामध्ये सुंदर असा धबधबा. त्या धबधब्याचं रौद्र रूप तुम्ही पाहू शकता. इथल्या लोकांच्या सांगण्यानुसार असं आहे की असे अजून दोन तीन धबधबे पुढे आहेत. हा इथला स्टार्टिंगचा सर्वात मेन गोंडोळे या गावात पहिला धबधबा, मग यालाच मान्यता आहे. हा आपल्या समोर एक धबधबा दिसतो आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असे अजून पुढे 2-3 धबधबे आहेत. तुम्ही कधी जर भीमाशंकर आले तर नक्की इथं विजिट करा. पण पाण्याचा फ्लो खूप आहे, खाली उतरण्याचा प्रयत्न करू नका आणि स्वतःची जीवाशी खेळू नका. काय म्हणताय शुभम, काय वाटते तुम्हाला बघून? अबे साले मस्त आहे वातावरण, छान एक नंबर. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला प्रवास नक्की सांगा. आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तरी आपलं चॅनल नवीन असल्यामुळे तुमचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. असंच भेटूया पुढे आता पुढच्या ट्रेकमध्ये, भन्नाटच्या व्हिडिओमध्ये. तर चला भेटूया, धन्यवाद.